आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. काय कळलं ना तुम्हाला? पाहिलं असेलच की. मग तुम्हाला नक्कीच कळलं असेल आता आपण आणखीन जास्त वेळ एकत्र राहणार. हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला खरोखरच खूप आनंद झाला. खरं तर तुम्हीही आम्हाला दिलेली शाबासकीच आहे, पण त्याचबरोबर आमची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. तेव्हा आता या नवीन रूपात, नवीन स्वरूपात, आणखीन फ्रेश, आणखीन नवीन, आणखीन मोठ्या खवय्यामध्ये मी शेफ निलेश लिमये आणि थांबा सगळं एकदम आत्ता तुमच्या समोर कार्ड्स टाकले ना तर उत्सुकता राहणार नाही. तुमची उत्सुकता थोडी ताणून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्या एपिसोडमध्ये एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये मी तुम्हाला बरंच काही शिकवणार आहे, बऱ्याच रेसिपीज दाखवणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच काही सरप्राइजेस पण असणार आहे. पण हे सरप्राइजेस म्हणतोय म्हणून मी सगळं आत्ता सांगणार नाहीये. तुम्हाला आठवत आहे आपण सुरुवात केली होती आपल्या इंटरनॅशनल डेझर्ट सफारीला. त्यामध्ये आपण अमेरिकेला गेलो होतो, युरोपला गेलो होतो. आज आपण येऊन पोहोचलो आहोत जपानमध्ये. आता जपानीज खाद्य संस्कृती म्हटलं की आपल्या समोर स्टायलिश म्हणा किंवा प्रेझेंटेशन कसं एकदम सुरेख त्यांचे खाद्य संस्कृती आहे आपल्याला जाणवतं. पण फक्त एवढंच त्यांच्या खाद्य संस्कृतीत नाहीये, बरंच काही आहे. आपण म्हणतो ना की तिळगुळ घ्या गोड गोड बोला किंवा साखरेचं खाणार त्याला देव देणार, तसं यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये म्हणजे जॅपनीजमध्ये सुद्धा काही असे वाक्प्रचार आहेत का किंवा ते काय म्हणतात, आग्रहाला काय म्हणतात, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला आपली काय रेसिपी असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आजची आपली रेसिपी असणार आहे इचिकोबिन उचिकोन साके. आता मोठं झालं म्हणजे उगाच कॉम्प्लिकेशन्स वाढवण्यात काही अर्थ नाहीये. सोप्या शब्दात सांगतो, पेअर्स इन फ्रूट सॉस. पण हे कसं बनवायचं किंवा त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. पेअर इन फ्रूट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य 4 पेअर्स, अर्धा लिटर मिक्स फ्रूट ज्यूस, 2 चमचे साबुदाण्याचं पीठ आणि साखर. कृती: प्रथम पेअरची सालं काढून घ्यावीत. उकळत्या पाण्यामध्ये पेअर ब्लांच करून घ्यावीत. पॅन गरम करून त्यामध्ये चक्रीफूल घातलेला मिक्स फ्रूट ज्यूस उकळवून घ्यावा. 2 चमचे साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट ज्यूस मध्ये घालून फ्रूट सॉस घट्ट करून घ्यावा. सर्विंग प्लेट मध्ये ब्लांच केलेले पेअर्स घ्यावेत. त्यावर फ्रूट सॉस घालावा आणि वरून साखर भुरभुरून डिश सर्व्ह करावी. आपली दुसरी रेसिपी असणार आहे कॅन्टेन जेली. कॅन्टेन जेलीसाठी आपण साहित्य काय काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. कॅन्टेन जेली बनवण्यासाठी लागणारं साहित्य 100 ग्राम चायना ग्रास, 2 ते 3 चमचे साखर, टरबूज, कलिंगड, सफरचंद, संत्र आणि काळी द्राक्ष. कृती: प्रथम पाणी उकळवून त्यामध्ये 2 चमचे साखर एकजीव करून घ्यावी. कलिंगडाचे आणि सफरचंदाचे तुकडे करून घ्यावेत. संत्र्यांच्या फोडी कापून घ्याव्यात. टरबूजाच्या गरांचे तुकडे करून घ्यावेत. चायना ग्रास मध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट उकळत्या पाण्यामध्ये घालून गॅस बंद करावा आणि त्यामध्ये कापलेली सगळी फळं घालावीत. टरबुजाचे 2 भाग करून त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. त्यामध्ये चायना ग्रास घातलेली जेली आणि फळांचे तुकडे घालावेत आणि सेट झाल्यानंतर कॅन्टेन जेली सर्व्ह करावी. अमृता जी माझ्याबरोबर इथे आलेली आहे, आपल्याला जपानीज खाद्य संस्कृतीबद्दल तिच्याकडनं आपण बरंच काही ऐकणार आहोत, शिकणार आहोत. तर तीही सुद्धा आपल्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे. रेसिपीमध्ये काय काय साहित्य घेतलंय यावेळेला मात्र मी अमृताला सांगेन की प्लीज टेक ओव्हर. अमृता, काय काय आज काय बनवणार आहेस? डिशचं नाव काय? तोरिनो कारागे. ओके. तोरी इज चिकन आणि चिकनचं ही डिश आहे. तोरिनो कारागे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकनचे तुकडे, मध, सोया सॉस, आल्याचा किस, लसूण, मैदा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये 2 चमचे मध, सोया सॉस, मीठ, आल्याचा किस आणि बारीक चिरलेला लसूण लावून अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट करून घ्यावं. मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले चिकन पीसेस फ्राय करून सर्व्ह करावेत. आपली दुसरी रेसिपी असणार आहे यासुनो कसाई. बरोबर म्हटलं ना? नाही, मग नासुनो यासाई. ओके. नासुनो यसाई. आता या नासुनो यसाईसाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला अमृता ते सांगून दे. नासुनो यासाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठ्या वांग्याचे काप, 2 चमचे सोया सॉस, मध, साखर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावेत. एका बाउल मध्ये सोया सॉस, मध, साखर आणि मीठ एकजीव करून सॉस तयार करावा. तळलेले वांग्याचे काप प्लेट मध्ये घेऊन सॉस बरोबर सर्व्ह करावेत. पुढच्या बुधवारी अमृता आपल्याला वेगळ्या देशाची खाद्य संस्कृती शिकवणार आहे, त्याबद्दलचं आपण त्याच्याशी गप्पा मारूयात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.